रसिको नमस्कार. मी नामदेव गरुड. माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज मी खरं तर विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा निबंधात्मक विषय घेऊन आलोय बरं का. आणि विषयाचं नाव आहे भारत माझा देश आहे. होय, भारत माझाच देश आहे असं आपण बऱ्याचदा प्रतिनिधित्व म्हणतो, है की नाही. पण त्याबद्दल थोडंसं मला बोलावंसं वाटलं म्हणून म्हटलं संवाद साधूया. विषय आहे भारत माझा देश आहे. मंडळी, एका संस्कृत सुभाषितानुसार असं म्हटलं जातं की जननी जन्मभूमिश्च स्वर्गाधिपती गरियसी. म्हणजेच काय, तर भारत माता आणि मातृभूमी ह्या स्वर्गापेक्षाही अत्यंत श्रेष्ठ आहेत. तेव्हा माझा देश हा भारत मला अत्यंत प्राणाहून प्रिय आहे. हे उघडच आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. यदुनाथ थत्तेंनी जसं त्या भारत माझा देश आहे मध्ये सांगितलं होतं की नाही, की भारत म्हणजे पवित्र वचने म्हणणाऱ्या ओंगाळवाण्या लोकांचा देश, तसं वगैरे मला म्हणायचं नाही बरं का. प्राचीन काळी हाच माझा भारत देश अत्यंत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जायचा. कारण का माहितीये, इथली सुजलाम सुफलाम असलेली भूमी हीच तर खरं भारत देशाचं सोनं पिकवीत होती पूर्वी. आपल्या देशाला फार फार मोठी इतिहासाची ऐतिहासिक प्राचीन परंपरा लाभलेली आहे. आणि ह्या भारत देशामध्ये प्रभू श्रीराम किंवा भगवान श्रीकृष्ण ह्यांचा हा देश आहे. महाराणा प्रताप, त्यानंतर कोण, महाराणी पद्मिनी, अहिल्याबाई होळकर, अशा अनेक थोर आणि शूरवीर महान महापुरुषांचा हा देश आहे. म्हणून अजून एक सांगायचं राहिलं, भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महावीर अशा धर्मसंस्थापकांचा हा देश आहे. सम्राट अशोक, राजा हर्षवर्धन किंवा अशा कितीतरी मोठ्या मोठ्या महान शूरवीरांनी आपल्या देशाचा इतिहास फार मोठा रचलेला आहे. आणि या देशाला, म्हणून मला असं वाटतं की माझ्या भारत देशाचा आपल्या सगळ्यांना, मला तर आहेच, पण आपल्या सगळ्यांना अगदी अभिमानाने आपला ऊर भरून येतो आणि भारत देशाचा मला खूप अभिमान वाटतो. बरं, हे सांगत असताना ही थोर पुरुषांची जी मालिका जी आहे ती पूर्वीपासून जी चालली आहे ती आजपर्यंत अव्याहतपणे अजिबात कुठेही खंडित झालेली नाही. कारण का, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, महात्मा गांधीजी असतील, पंडित नेहरू असतील, डॉक्टर होमी भाभा असतील, किंवा डॉक्टर काय त्यांचं नाव, विक्रम साराभाई असतील, जगदीशचंद्र बोस असतील, डॉक्टर जयंत नारळीकर वैज्ञानिक नाही का, अशा विविध मान्यवरांनी जी आहे ती भारत देशाची मान ही जगात उंचावण्याचा, कायम उंचवती ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपल्या देशात ह्या सगळ्या नेत्यांचं स्मरण कायम केलं जातं. आणि भौगोलिक दृष्ट्या जर म्हणाल ना तुम्ही, तर आपल्या भारत देशाला उत्तुंग हिमालयाची पर्वत रांग जी आहे मोठी लाभलेली आहे बरं का, उत्तरेला लाभलेली आहे. आणि तिन्ही दिशांना ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या महासागर जे आहेत त्या आहेत, म्हणजे गंगा, यमुना अशा मोठ्या मोठ्या नद्या देखील इथल्या आपल्या भारताची जी सुपीक भूमी आणि भूसंपन्न असा एक छान मोठा भारताला समुद्र किनारा देखील लाभलेला आहे. शिवाय भारतात विविध धर्मांचे, जातींचे, वर्णांचे, पंथांचे लोक राहतात. विविध भाषा बोलणारे, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाषा बोलणारे लोक आपल्या भारतात आहेत. म्हणजे पहा ना, 4-4 किलोमीटरवरती, अगदी म्हणतात तसं नाही, पण 12 कोसावरती भाषा बदलते हो भारताची. आणि तीच गोडी आपल्या भाषेची इथे जपलेली आहे. पण मला असं वाटतं, ह्या विविधतेच्या आतनं काय दडलेलं आहे, तर एकता दडलेली आहे. आणि ह्याच एकतेच्या भारतीय संस्कृतीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये आपण सगळेजण सध्या आहोत. त्यामुळे आपल्याला राष्ट्रीय एकात्मता आणि एकता खरं तर अनुभवायला मिळते. भारत हा जो देश आहे की नाही, तो पूर्वी कृषीप्रधान होता, आताही आहे आणि पुढेही निश्चितपणे कृषीप्रधान राहील. परंतु काय झाले माहितीये का, एक गोष्ट मला या निमित्ताने सांगितली पाहिजे. आज आपल्या भारत देशामध्ये इतर अनेक लहान मोठे खरं तर उद्योग असतील, व्यवसाय असतील, हे छान प्रगतीपथावर आहेत, भरभराटीला आलेत. वैज्ञानिक क्षेत्रात भारताने खूपच मोठी उत्तम अशी प्रगती केलेली आहे. विविध धरणं बांधलेत, कालवे बांधलेत, दळणवळणाची साधनं प्रगत होत आहेत, निर्माण केलेत, आहे की नाही. किंवा छान छान उपग्रह जे आहेत मोठे मोठे ते वरती सोडलेत. आणि आता तर अगदी भारताने काय केले माहितीये का, अण्वस्त्र क्षेत्रात देखील आपली प्रगतीची चुणूक दाखवली. अग्रेसर भारत राहिलेला आहे. सर्वसमावेशकता हे भारतभूमीच्या अत्यंत संस्कृतीचं फार मोठं आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे. भारताने काय काय दिलं जगाला, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सुप्रसिद्ध गायिका लता दीदी, यांना लता मंगेशकर ज्या आता नाही आहेत, पंडित स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, आहे की नाही, सुप्रसिद्ध बासरीवादक
हरिप्रसाद चौराशिया, सतारवादक रविशंकर, अशा कलाकारांनी आपल्या भारतभूमीची जी काही कीर्ती जी आहे ती दिगंतात नेली आहे. तेव्हा मला असं वाटतं, ह्या भारतभूमीवर मी प्राणापलीकडे प्रेम करतो, केलंच पाहिजे प्रत्येकाने. आजकाल बरेच तरुण लोक जे आहेत की नाही, ते प्रथम शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने कुठेतरी परदेशात जातात आणि तिकडचेच कायमचे रहिवासी होतात, तिकडे वास्तव्य करतात. खरं तर त्यांनी असं नको करायला, मला नाही वाटत, मला अजिबात योग्य वाटत नाही बरं काय. असं न करता त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या भारतीयत्वाचा अभिमान जो आहे तो कायम बाळगला पाहिजे. आणि भारत माझा देश आहे, देश हा आपला कोण आहे, म्हणजे देश हे आपला कुटुंब आहे. म्हणून जसं सांगितलं जातं की देश हा देव असे माझा, ह्या वचनांना प्रत्येकाने जागतं राहिले पाहिजे. कारण भारत ही जी भूमी आहे, ह्या भारतात प्रत्येकाने, जरी तुम्ही नोकरीच्या निमित्ताने इतर देशात गेलात तरी परतून तुम्हाला इथेच यायचं आहे. हीच भारत देशाला खरं तर वाहिलेली आदरांजली ठरेल असं मला वाटतं. कारण का, कवी इक्बाल जसं म्हणतात की सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा, या उक्तीप्रमाणे भारतामध्ये जी संस्कृती आहे, जी आपल्याला राहण्याच्या, खाण्याच्या, सांस्कृतिक ज्या वलया आणि ज्या परंपरा भारताने शिकवल्यात, त्या इतर कुठच्याच देशात इतक्या तन्मयतेने जपल्या जातील असं मला वाटत नाही. राष्ट्रसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं मी या निमित्ताने सांगतो. आणि आजचा हा जो भारत माझा देश आहे, या विषयाला इथेच पूर्णविराम देतो आणि थांबतो. धन्यवाद.